सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. काल जसं की मी फेसबुकवरती मेसेज केला होता की मी आज लाईव्ह येणार आहे, त्याच अनुषंगाने मी आता लाईव्ह येतोय. आणि लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की गंगापूर शहरामध्ये काही भ्रष्ट अधिकारी आणि काही पैशाचे हावी झालेले लोक हे काही रोडचे कामं करतायत म्हणजे फक्त कागदोपत्री करतायत. मागच्या 3 महिन्यापूर्वी गंगापूर नगर परिषदेने साधारणतः एक काम 1,60,00,000चं एक काम, त्याच्यानंतर दुसरं काम 1,40,45,00,000चं काम, आणि आता एक तिसरं काम आहे जे की जवळपास 5.5 कोटी रुपयाच्या आसपास सध्या चालू आहे. ते कामं नगर परिषदेच्या माध्यमातून चालू आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून झाले, पण काही कामं त्याच्यातले 2 कामं झाले. एक सध्या 8 दिवसापूर्वी चालू केलेले वैजापूरचे कॉन्ट्रॅक्टर विशाल संचेती यांनी ते काम चालू पण केलेलं आहे. हा झाला नगर परिषदेचा विषय. आता दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये का त्या हुशार कॉन्ट्रॅक्टरनी किंवा त्या भ्रष्ट अधिकाऱ्याने त्याच कामावरती परत एकदा महाराष्ट्र शासनाचा निधी PWD कडून घेतलेला आहे. त्याच्यावरती 5 कोटी रुपयाचा निधी घेतला आणि तेच रस्ते न करता किंवा मग कुठेतरी लपवून असे थातूरमातूर काम करून त्याचं बिल उचलण्याचं त्यांनी घाट लावलेलं आहे. मी मागच्या 2-3 महिन्यापासून याच्या मागावरती होतो आणि त्याच्या संबंधित मी अर्ज वगैरे सगळे PWDला केले, नगर परिषदेला केले. नगर परिषदेने त्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट भाषेत लिहिलं देखील होतं की हे रस्ते नगर परिषदेने वेगवेगळ्या माध्यमातून केलेले आहे. मी तुम्हाला रस्त्यांची नावं सांगतो. एक रस्ता आहे जे का खाली बस स्टँड जवळ, आता मी तिकडे उभा आहे, तो रस्ता तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार पण आहे. एक रस्ता आहे गाडेकर यांचे घर ते नवापूरवाडी रोडपर्यंत. हाच रस्ता नगर परिषदनं 2 महिन्यापूर्वी त्याला कोणत्या योजनेतून, तर दलित वस्ती योजनेतून 2 महिन्यापूर्वी दलित वस्ती योजनेतून तो पूर्ण केलेला आहे. त्याचं बिलही सदर कॉन्ट्रॅक्टरनी उचललेलं आहे. संभाजीनगरचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी ते बिलही उचललंय. रस्ताही केलाय, छान रस्ता केलाय. रस्ता काही खराब नाही झाला. 20 वर्ष रस्त्याची लाईफ असते. रस्ताही व्यवस्थित आहे. पण त्याच रस्त्यावरती यांनी नाव दिलं गाडेकर यांचे घर ते लगडवस्तीच्या एंडिंगला तिकडे पुढे रस्ताच नाही, काही करायला जागाच नाही. झालेला रस्ता आत्ता झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा रस्ता आहे पाटे सरांचं जे हे टेक्निकल आपलं कॉम्प्युटरचं त्यांचं एक तिकडं आहे ना पाटे सरांचं, तिथून एक जुना मांजरी रस्ता जातो. जुना मांजरी रस्ता ते नगर परिषद शाळा. हा नगर उत्थान योजनेमधून 6 महिन्यापूर्वी झालेला आहे. मी नाही बोलत आहे, नगर परिषदेचं पत्र आहे माझ्याकडे. मी ते खाली हे लाईव्ह संपल्यानंतर सर्वांना टाकणार आहे. नगर परिषदेचं पत्र आहे. नगर परिषदेने PWD लिहिलं. नंतर ते पत्र का बदललं मला नाही माहिती. त्याच्यानंतर तिसरा रस्ता आहे वैजापूर रोड ते न्यू ऍडमिन बिल्डिंग. म्हणजे मला अक्षरशः हसू येतं. वैजापूर रोडवरती सध्या काम चालू आहे विशाल संचेती साहेबांचं, आणि तेच काम या कॉन्ट्रॅक्टरनी मंजूर करून घेतलं. बरं, त्यांनी फोटो पण कुठले कुठले काढलेले ते जर तुम्हाला टाकले ना, म्हणजे पब्लिकला जर शेअर केले तर पब्लिकनं काही बोलणार तर नाही. मारायला पाहिजे त्यांना, अशा लोकांना, सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना. म्हणजे ज्या ठिकाणी रस्ताच नाही अशा ठिकाणी उभं राहून यांनी फोटोग्राफ्स काढले आणि ते फोटोग्राफ्स काढून PWDला सादर केले की इथं रस्ते करण्यासाठी जागा शिल्लक आहे. याचा विषय मी कोर्टात पण याची नोटीस दिलेली आहे. हा कोर्टाचा पेपर आहे. मी कोर्टात पण याच्याविषयी गेलेलो आहे. कोर्टातून जे होईल ते होईल, पण पब्लिकला पण ही गोष्ट माहिती पाहिजे का आपल्या जीवावरती साले हरामी लोक मोठे होतात. कशासाठी यांना लुटून द्यायचं गंगापूरला. त्या सकाराम पंतनगर भागामध्ये एक रस्ता नाहीये. लोकांना म्हणजे अक्षरशः त्यांची परिस्थिती बिकट आहे. तिकडे त्यांना पैसे खर्च करायचे नाहीये, त्यांना लोकांना सुविधा द्यायची नाहीये, परंतु त्यांना असे काम न करता त्यांना बिलं काढायचे, वरच्यावर लुटायचे, गावाला लुटून चालले जायचे. कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे येतात,
दोन पैसे लुटून चालले जातात आणि नुकसान गंगापूर शहराचं होतं. माझ्याकडे सगळे पेपर आहे, एकूणचे एक पेपर आहे, कोर्टाच्या नोटीस आहे, त्याच्यानंतर मी केलेले सगळे अर्ज आहेत, हे मी सगळे खाली टाकणार आहे कॅप्शनमध्ये. त्याच्यानंतर मुख्य अभियंत्यांना दिलेलं पत्र आहे, सगळे गप्प आहेत. एकही अधिकारी याच्यामध्ये काही करायला तयार नाही. का करायला तयार नाही ते सगळ्यांना सांगायची गरज नाही, समजून जातील. आणि सगळ्या विभागाला दिलेले पत्र आहे, त्यांचे फोटोग्राफ्स आहे, रस्त्याचे फोटोग्राफ्स आहे. आता मी तुम्हाला हा रस्ता दाखवतो जो की नवापूरवाडी रोडचा आहे. कोणाला काही शंका असली ना तुम्ही प्रश्न पण विचारू शकता, मी त्याचं उत्तर देणारच आहे. हे तिकडे बसलेले गाडीकर काका यांचं घर, म्हणजे गाडीकर यांचं घर. आणि हाच तो रस्ता आहे जो का लगड वस्तीपर्यंत जातो आणि नवापूरवाडी रोडपर्यंत जातो. मला वाटतं गंगापूरमधल्या कुठल्याही व्यक्तीला हा रस्ता दाखवायची गरज नाही किंवा सांगायची गरज नाही आहे हा रस्ता इथंच आहे म्हणून. सगळ्यांना माहिती हा रस्ता झालेला आहे म्हणून. ह्याच रस्त्यावरती त्या लोकांनी नवीन बिल काढण्याचा प्रकार केला. इकडे बोर्ड लावलेला आहे एवढा मोठा. फोटो कुठं काढतात? इकडं या नालीवरती. का तर फक्त बिल काढायचंय म्हणून. एवढूशक जागेवरती फोटो काढतात आणि दाखवतात कोणता रस्ता, हा रस्ता. माझ्याकडे त्यांचे पण फोटोग्राफ्स आहेत जे त्यांनी शासनाला सादर केलेले फसवण्यासाठी. ते पण तो पण रस्ता दाखवतो, त्याचे सगळे डॉक्युमेंट पण आपल्याकडे आहेत. मग हे सगळं कोणासाठी? फक्त अधिकाऱ्यांसाठी का? गंगापूरचा नाश करण्यासाठी? हा प्रश्न जनतेने पण कधी कधी विचारायला पाहिजे. आमच्यासारखी विचारायला लागले तर झाली का सेटलमेंट, अशा कमेंट येतात. त्याच्यामुळे मी एकट्याने न बोलता तुम्ही सगळ्यांनी पण बोललं पाहिजे, म्हणजे सेटलमेंटमध्ये कदाचित तुम्हाला पण हिस्सा भेटल सगळ्यांना, आहे की नाही? तर अशा सगळ्या फाईल्स रेडी आहेत माझ्याकडे. गाडीमध्ये पूर्ण फाईल्सच रेडी आहे त्यांच्या फोटोग्राफच्या आणि त्याच्या टोटल सगळे आहे त्यांचे डॉक्युमेंट्स. हे इकडे एक अख्खा बंच आहे त्यांचा, हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. याच्यात यांचे सगळे डॉक्युमेंट त्यांचेच आहे. आणि भ्रष्ट अधिकारी साले काय ऐकून घ्यायला तयार नाही. लोकांचे 10-10 लाखाच्या कामाला इतके माप लावतात आणि यांना 5-5 कोटी रुपयाची बिलं घरी बसल्या देऊन टाकतात. या लाईव्हच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता आपण तिकडच्या रोडवरती जातोय, लाईव्ह चालूच ठेवतोय मी, म्हणजे तोही रस्त्याचं काम कसं चालू आहे तुम्हाला दिसेल. दुसरा एक रस्ता आहे तिकडे आता गाडी घालणं शक्य नाही कारण अलीकडच्या साईडने रोड बंद आहे, पण त्याचे मी फोटोग्राफ्स काढलेले, ते फोटोग्राफ्स तुम्हाला शेअर करतो सगळ्यांना खाली या लाईव्ह संपल्यानंतर. ज्या रस्त्याला आमची म्हणजे आमचं रोजचं जाणं नाही, भारत माता जिनिंग प्रेसिंगचा रोड आहे, जुना रोड, तिकडं त्यांनी अक्षरशः ती शाळा आहे, ती शाळेच्या बाजूला कुठेतरी एक जंगलमध्ये त्यांनी एक छोटासा रस्ता दाखवलेला आहे. त्याची जिओ टॅगिंग पण त्यांनी दिलेली, म्हणजे किती हुशार आहे ना. जिओ टॅगिंग पण त्याच्यातच देतात आणि त्या एक्झॅक्ट लोकेशन पण त्याचं करतात आणि रस्ता कुठेतरी दुसरीकडे दाखवतात पैसे उचलण्यासाठी. किती खायची पण काहीतरी लिमिट असते ना. एक गोष्ट, एकही कॉन्ट्रॅक्टर याच्यात गंगापूर तालुक्यातला नाहीये. या चोऱ्यांमध्ये सगळे बाहेरून येतात, गंगापूरमध्ये छोटे छोटे कामं करतात आणि छोटे छोटे कामं करतात म्हणजे कामं मोठे असतात, त्यांची आई घालून ते छोटेच करतात, मोठे नाही करत. पैसे उचलतात, अधिकारी मॅनेज करतात. त्यांनी केलेले रस्ते 6-6 महिने टिकत नाही, त्यांनी केलेले नाल्या 6-6 महिने टिकत नाही. स्थानिकांना प्राधान्य तर नाहीच आहे, म्हणजे बाहेरून आलेले त्यांच्यावरही काही वचक नाही, कारण त्यांना या गावात राहायचं नसतं, या गावाशी त्यांचा काही संबंध नसतो, या लोकांशी काही संबंध नसतो, इकडे कुठे त्यांचे नातेगोते नसतात. या गावाचा विकास व्हावा असं त्यांना कधी वाटलं नाही आणि वाटणारही नाही, कारण त्यांचा धंदा आहे पैसे कमवण्याचा. आणि पब्लिकही काही बोलत नाही, त्याच्यामुळे त्यांचा काही विषय नाही. 5 मिनिटं फक्त, आपण तिकडेच पोहोचतोय आता. जो कोणी बोलणार आहे त्याला धमके देणार, काहीतरी प्रलोभन दाखवणार, काहीतरी त्याला वेगळ्याच गोष्टी करणार, कुठेतरी मग त्याच्या कामात अडचणी आणणार. कोणी विचारायचं नाही, कोणी बोलायचं नाही यांना काही, कारण पैशाचा माज आलेला असतो. 5-5 कोटी रुपये, 1-1, 2-2 कोटी रुपये यांनी उचललेले असतात बिलाच्या माध्यमातून.
त्याच्यामुळे कोणालाही जुमानायची ताकद नसते, कुठल्याही पत्रकाराला बोलू देत नाही. आणि पत्रकारांनी पण हे विषय उचलले पाहिजे, नाहीतर मग कुठंतरी कोणाची तरी बायोग्राफी छापीत बसतात. घरच्या घरी पत्रकार तयार करतात, बायोग्राफी करतात आणि देतात त्या पुढाऱ्याला जाऊन त्याच्या घरी नेऊन, जसं का त्याचे सेवकच आहे ठेवलेले. अशी परिस्थिती काही काही जणांची. बाकी पत्रकार आहेत चांगले, पण हे विषय उचलले पाहिजे. गावाच्या विकासाचे विषय, गावाचे विषय. भले तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करा, मी कॅप्शन मध्ये सगळे डॉक्युमेंट सेंड करतो. कोणाला काही प्रश्न असला तर तुम्ही ते पण विचारू शकता. पोहोचलोय आपण कामाच्या ठिकाणी. कोणाला काही शंका असली, काही डॉक्युमेंट असले तर ते मी दाखवू शकतो. हे काम पहिले नगर परिषदने मंजूर केलेलं आहे आणि चालू पण झालेलं आहे, जे की प्रशासकीय बिल्डिंग पर्यंत. काय कामू लागलं? पाईपलाईन. बरोबर. आता इकडे पाईपलाईनचं पण काम चालू आहे, ड्रेनेज लाईनचं पण काम केलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरने. ते का केलं, कसं केलं त्याचं त्याला माहिती. विचारायला नगर परिषदेने दिलेलं आहे त्याला. तिकडे JCB चालू आहे. म्हणजे विशाल संचेती नामक कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्याचे, वैजापूरचे. त्यांचं काम चालू आहे. या कामाबद्दल काही विषय नाही, पण याच्यावरतीच PWDने का वर्क ऑर्डर केली, का याच्यावरतीच परत एकदा टेंडर मंजूर केलं. कारण एक सोबत दोन दोन रस्ते तर एका रस्त्यावरती नाही होऊ शकत ना. दोन जण कसे काम करणार इकडं. मग हे रस्ते करायचे कुठं? बरं, हे लोक इतकी हुशार आहे, PWDचे नियम सांगतात, नगर परिषदेचे नियम सांगतात, जे की त्यांनीच घरी बनवलेले असतात. असा कुठलाही GR नाही आहे की एका जागेवरती रस्ता मंजूर करायचा. आणि ए काय झालं रे तुला? एवढा क्या हो गया? अरे फिर दवाखाने में जाना. फिर ए याला दवाखान्यात काऊन नाही नेलं रे? इथं आता बाजूला पाईपलाईनचं पण काम चालू आहे. तिकडं पुढं पर्यंत आणि तिकडून असा आडवा रस्ता आणि पुढं BMTS शाळेपर्यंतचं रोड, हे टाउन प्लॅनिंगचं काम आहे. म्हणजे टाउन प्लॅनिंग आणि नगर परिषद दोघांनी मिळून हे काम चालू केलेलं आहे. याच्यावरतीच PWDनं आणखीन 2.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे. या रोडवरतीच रस्ता करून जाणार एक कॉन्ट्रॅक्टर, बिल उचलणार एक कॉन्ट्रॅक्टर. हा, तर मी कुठं सांगत होतो ते, त्यांना रस्ते बदलायचं. त्यांनी स्वतःची नियमावली तयार केलेली आहे की रस्ता जर का एखादा रस्ता झालेला असेल तर PWDनी किंवा नगर परिषदेने पत्र द्यायचं एकमेकाला. त्यांचेच पत्र घेतात ते, त्याला शासनाचं काही आधार नाही आहे. पत्र द्यायचं मॅनेज होऊन, मग त्या पत्राच्या आधारे यांनी वर्क ऑर्डर करायची. वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच नावाने वर्क ऑर्डर करायची. जसे की गाडेकर यांचे घर ते नवापूरवाडी रस्ता, वर्क ऑर्डर त्याच नावाने होणार. शासन काय पागल म्हणून थोडी ना त्या रस्त्याला नाव देतं. शासनाला त्याच जागेवरती काम करायचं असतं म्हणून शासन त्याला ते नाव देतं आणि पैसे देतं. आता हे लोक काय करतात, वर्क ऑर्डर त्या नावाने करतात आणि रस्ता कुठंतरी कुपाटी बिपाटीमध्ये त्यांच्या तिकडं एखाद्या एरियामध्ये अशा ठिकाणी करतात का जिकडं त्या रस्ता कोणाला केला, काय केलं हे समजणार पण नाही. त्याची बिलं उचलल्या जातील, नंतर कोणी चौकशी लावणार नाही. अशी पद्धती राबवतात. महाराष्ट्र शासनाला मी माहितीच्या अधिकारामध्ये विषय मागितला होता. त्याचं मला उत्तरही आलेलं आहे की कुठल्याही एजन्सीला, म्हणजे PWD ही फक्त वर्किंग एजन्सी आहे, त्यांनी फक्त काम करायचं. त्यांना अधिकार नाहीये का कुठले रस्त्याच्या नावं ते बदलणार, कुठल्याही रस्त्याला नाव देणार. त्यांचे ते राईट्सच नाही, ते महाराष्ट्र शासनाचे अधिकार आहे. तर महाराष्ट्र शासनाने त्या संबंधित पत्र दिलेलं आहे का जर सेल्फ तुमची फंडिंग असेल, म्हणजे समजा नगर परिषदेला रस्त्याचं काम करायचं आहे, टॅक्सेशनच्या माध्यमातून पैसे जमा झालेले आहे, टॅक्सच्या माध्यमातून किंवा इतर रेव्हेन्यू कुठून जनरेट झालेला आहे त्यांचा, तो रेव्हेन्यू जर त्यांच्याकडे असेल, पैसा शिल्लक असेल आणि त्यात महाराष्ट्र शासनाने काही भर घातली विकास कामासाठी, तर त्यातून त्यांना जर वाटलं हे कामाचं नाव बदलायचंय, काही करायचंय, तर ते करू शकतात. पण फंड जर महाराष्ट्र शासनाने दिले स्वतः, त्याची प्रमा महाराष्ट्र शासनाने काढलेली मुंबईवरतून सचिवाच्या सहीनी,
तर त्या सचिवालाच त्या नावं बदलण्याचे अधिकार असतात. हे लोक परस्पर नावं बदलतात, परस्पर सगळे कांड करतात लालचीपोटी. काही काम नाही, काही नाही, काही विषय नाही ना. पत्र दिले पाहिजे, यांना विचारलं पाहिजे की ज्या भागात रस्ते नाहीये त्या भागातली नावं बदलून न घेता तुम्ही असं का करतात. वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पत्रकारांनाही माझी विनंती आहे की तुम्ही देखील तुमच्या वृत्तपत्रामध्ये याचा विषय मांडा, पेपरमध्ये हा विषय मांडा. मी त्याचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला हवे असतील ते सगळे उपलब्ध करून देतो. ते डॉक्युमेंटच्या साह्याने तुम्ही बातमी लावू शकतात. आणि कुठलं फसवं नाही, कोर्टामध्ये हा विषय गेलेलाच आहे. आज न उद्या याचा कोर्ट निकाल लावणार म्हणजे लावणार. यांच्या काय बापाची ठेव नाहीये की काही करतील आणि यांना कोणी प्रश्न नाही विचारणार. 100% याचा विषय कोर्टातून होणारच आहे. पण पब्लिकला विषय माहिती पाहिजे की आपल्या गावामध्ये चालू काय, हे चोरं कसे आपल्याला लुटताय. इकडे पुढेपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे, तिकडून तो टर्न होणार आपल्या जिनिंगपासून, आणि तिकडं पुढे BMTS शाळा आहे, तो पण रस्ता पूर्ण होतोय अर्ध्या रेषेमध्ये. तर चालतं, धन्यवाद. सगळ्यांना माहिती देणं गरजेचं वाटत होतं म्हणून मी आज लाईव्ह केलेलं आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. मला काही माझ्याबद्दल काही प्रश्न असतील या गोष्टीबद्दल, या रस्त्याविषयी, बाकीचे नका विचारू, इथले विचारा या रस्त्याचे. तर 100% विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट मी आता खाली कमेंटमध्ये, माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकतोय, ते तुम्ही बघू शकता. सगळे डॉक्युमेंट्स देतो तुम्हाला विथ फोटोग्राफ्स. थँक्यू.